संत भगवान बाबा हे 20व्या शतकात बीड जिल्ह्यात होऊन गेलेले मोठे संत. आयुष्यभर त्यांनी अंधश्रद्धा, जातीयता, व्यसनाधीनता आणि अज्ञानाच्या विरोधात लढा दिला आणि समाजाला जाग करून विकासाच्या प्रवाहात आणलं. पण तरीही भगवान बाबांच्या व्यक्तिमत्वाला आज अनेक चमत्कार चिकटून बसले आहेत. परिणामी भगवान बाबा हे एक गूढ व्यक्तिमत्व बनलं आहे. भगवान बाबांचा जीवन प्रवास, त्यांचं समाजकार्य आणि त्यांच्या अनुयायांसाठी पवित्र असणाऱ्या भगवानगडाचा इतिहास जाणून घेऊ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिड. संत भगवान बाबा यांचा जन्म 19 जुलै 1896 रोजी बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट या गावी झाला. जन्मानंतर भगवान बाबांचं नाव आबाजी ठेवण्यात आलं, तर त्यांचं आडनाव होतं सानप. बाबा जातीनं वंजारी असले तरी घर मात्र कुणबी शेतकऱ्यांचं होतं. बाबा लहानपणापासून शाळेबरोबर गुरं राखण्याचं काम करत होते. घरी वारीची परंपरा होती, त्यामुळे ते वयाच्या 6व्या वर्षापासून वारीला जायचे आणि तिथूनच त्यांना अध्यात्माची गोडी लागली. पुढे वय वाढत गेलं तसे त्यांची पंढरपूरची वारी नियमित होत गेली. बीड जिल्ह्यात तेव्हा नारायणगड हे मोठं आध्यात्मिक केंद्र होतं. या गडाचे महंत माणिक बाबा यांच्याशी भगवान बाबांची ओळख झाली आणि पुढे भगवान बाबांनी माणिक बाबांकडून दीक्षा घेतली. माणिक बाबांनी भगवान बाबांना शिकवण्यासाठी आळंदीला पाठवलं. आळंदीतच भगवान बाबांनी अध्यात्म आणि धर्माचं शिक्षण घेऊन संन्यास स्वीकारला. आळंदीतलं आपलं शिक्षण संपवून भगवान बाबा परत आले आणि कीर्तनाच्या माध्यमातून गावोगाव फिरून जनजागृती करू लागले. त्याच दरम्यान 1937 मध्ये त्यांचे गुरु माणिक बाबांनी देह ठेवला. त्यावेळी माणिक बाबांनी भगवान बाबांना उत्तराधिकारी नेमलं. गडावर असताना भगवान बाबांनी अनेक लोकोपयोगी कामे सुरू केली. पण गडावरच्या इतर भक्तांना भगवान बाबांची ही प्रसिद्धी खपली नाही आणि त्यांनी भगवान बाबांवर लोभी असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. आरोपांमुळे विषण्ण झालेल्या बाबांनी मोठ्या तडफेनं गड सोडला आणि ते समाजात निघून आले. पुढे बीड जिल्ह्यातल्या बाजीराव पाटील यांनी बाबांना पाटोदा तालुक्यातील धुम्या डोंगरावर आणलं. त्यावेळी धुम्या डोंगर अत्यंत अस्ताव्यस्त, कठीण आणि जंगली होता. पण बाबांनी याच धुम्या डोंगराला आपली कर्मभूमी करायचं ठरवलं. बाबांनी भक्तांना आवाहन केलं की गड बांधण्यासाठी आर्थिक मदत आणि श्रमदान करावं. बाबांची ख्यातीच इतकी होती की शेकडो लोक एका रुपयाचीही मजुरी न घेता गडावर श्रमदानाला आले. आणि विशेष म्हणजे हे सगळे लोक आपल्या घरून भाकरी बांधून आणत आणि श्रमदान करत. गडासाठी आर्थिक मदतही खूप जमली. यात अनेक महिलांनी आपले दागिने सुद्धा दान दिले. बीड जिल्ह्यातल्या एका गरीब बंजारा महिलेने तर आपले 10 तोळ्याचे दागिने गडासाठी देऊन टाकले. गड बांधून तयार झाला, पण गडाचं नामकरण झालेलं नव्हतं. गडावर विठ्ठलाचं मोठं मंदिर बांधण्यात आलं. मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यावेळचे दिग्गज लोक आले होते, ज्यात त्यावेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा होते. यावेळी कुणाच्या ध्यानीमनी नसतानाही यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या उत्स्फूर्त भाषणात घोषणा केली की आजपासून या डोंगराला धुम्या डोंगर म्हणायचं नाही, तर भगवान बाबांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या डोंगराला यापुढे भगवानगड म्हणायचं. यशवंतराव चव्हाण बोलले आणि तिथून पुढे धुम्या डोंगराचा भगवानगड झाला. भगवानगडाची निर्मिती झाल्यानंतर भगवान बाबांनी धार्मिक कार्याला जोमानं सुरुवात केली. बाबांनी गावोगावी हरिनाम सप्ताह सुरू केले. देवाच्या नावाखाली गावागावात होणारी पशुहत्या थांबवली. जाती धर्मात होणारे तंटे बखेडेही थांबवले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाबांनी लोकांना व्यसनांपासून दूर नेलं. बाबांनी केलेलं व्यसनमुक्तीचं काम हे क्रांतिकारी म्हणून गणलं जाईल इतकं महत्वाचं होतं. त्यांची शैक्षणिक कामही अत्यंत महत्वाची होती. जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी बाबांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या हयातीतली एक चांगली गोष्टही प्रसिद्ध आहे. एका गावात एका मुस्लिम मिस्त्रीनं संपूर्ण मंदिर बांधून पूर्ण केलं. पण मिस्त्री मुस्लिम असल्यामुळे देवाचा गाभारा मात्र गावातले लोक त्या मिस्त्रीला बांधू देत नव्हते. त्यावेळी भगवान बाबांनी गावातल्या सगळ्या लोकांची समजूत काढली आणि त्या मुस्लिम मिस्त्रीच्याच हस्ते गाभारा बांधून घेतला. विशेष म्हणजे त्या मंदिरात मूर्तीची स्थापना स्वतः बाबांनी केली. या आणि अशा असंख्य कामांमुळे आयुष्यात एकही चमत्कार न करता भगवान बाबा या असामान्य व्यक्तिमत्वाला दैवत्व प्राप्त झालं. अशा या थोर साधू पुरुषाचं 18 जानेवारी 1965 रोजी वयाच्या 69व्या वर्षी पुण्यातल्या रुबी हॉल रुग्णालयात निधन झालं. समाजाला दिशा देण्याचं आणि कित्येक जणांचं आयुष्य बदलून टाकण्याचं महत्वाचं काम करणाऱ्या भगवान बाबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.